गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आवाज येतोय का सगळ्यांना? हो. ओके. आजच्या लेक्चरला आपण ऑपरेटर्स पाहणार आहे. तुम्ही सी लँग्वेज मध्ये पण ऑपरेटर्स पाहिले होते. एक दोन याच्यामध्ये एक्स्ट्रा आलेले आहेत. ऑपरेटर्स काय, त्यानंतर आपण कंट्रोल फ्लो स्ट्रक्चर आणि मग तुमची प्रोग्रामिंग चालू होईल. द पॉइंट आहे जावा बेसिक ऑपरेटर. आता कोणती लँग्वेज घेतली तर त्याच्यामध्ये ऑपरेटर लागतात, तर त्याचे कॅटेगराइज केलं जातं. तर इथं काय केलेलं आहे, जावा प्रोव्हाइड रिसेट ऑफ ऑपरेटर टू मॅनिपुलेट व्हेरिएबल. वी कॅन स्क्रीन दिसती का सगळ्यांना? नाही स्क्रीन नाही. आता दिसते? आता पॉइंट आहे आपला जावा बेसिक ऑपरेटर. जावा बेसिक ऑपरेटर मध्ये कोणती लँग्वेज शिकत असताना तुम्हाला ऑपरेटर माहिती पाहिजे. तुम्ही जेव्हा प्रोग्रामिंग स्ट्रक्चर करत असताना कोणतेही ऑपरेशन परफॉर्म करत असताना तर तिथे ऑपरेटर लागतात. तर इथे जावा बेसिक ऑपरेटर आहे. Java provide reset of operator to manipulate variables. We can divide all the Java operator into following groups. Grouping केलेलं आहे त्याचा. आता ग्रुपिंग मध्ये फर्स्ट केला अरिथमेटिक ऑपरेटर. हे सगळ्यांना मोस्ट ऑफ द माहिती आहे. प्लस मायनस हे जे असतील ते केले. अरिथमेटिक जे ऑपरेशन परफॉर्म करतो त्यांना अरिथमेटिक ऑपरेटर म्हणतात. त्यानंतर तुमचा रिलेशनल ऑपरेटर. थर्ड आहे बिटवाइज ऑपरेटर, लॉजिकल ऑपरेटर, असाइनमेंट ऑपरेटर आणि बेसिक ऑपरेटर मध्ये येतात तुमचे इन्स्टन्स ऑफ वगैरे. तर पहा, फर्स्ट आहे तुमचा अरिथमेटिक ऑपरेटर. अरिथमेटिक ऑपरेटर आर यूज इन मॅथमॅटिकल जे एक्सप्रेशन असतात ते परफॉर्म करण्यासाठी यूज होतो. मग आता ऑपरेटर हे सगळ्यांना मोस्ट ऑफ द माहिती आहे, फक्त एक लर्न करण्यासाठी. तर पहा, प्लस ऑपरेटर काय परफॉर्म करते, ऍडिशन. तुमची कोणतेही ऍडिशन परफॉर्म करायचे असेल तर. मायनस काय करतं, सबट्रॅक्शन. मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन लेफ्ट हँड ऑपरेटर बाय राईट हँड. जे आपल्याला पुढे प्रेसिडेन्स पाहायचं आहे, कोणते व्हेन्यूवर होतं, लेफ्ट टू राईट का राईट टू लेफ्ट. त्यानंतर मॉड्यूल्स, तुमचं मोड ऑपरेटर. त्यानंतर प्लस प्लस इन्क्रीमेंट, इन्क्रीज द व्हॅल्यू ऑफ ऑपरँड. तुम्ही कधी एक्सप्रेशन लिहिताना a इक्वल टू a प्लस b असं लिहिण्यापेक्षा त्यावेळेस आपण डायरेक्ट इक्वल साइनच्या आधीच प्लस प्लस देत असतो, तेव्हा इन्क्रीमेंट ऑपरेटर होतं. डिक्रीज करायचं असेल तर डिक्रीमेंट ऑपरेटर. जसं तुम्हाला a इक्वल टू a मायनस 1 लिहायचं असेल तर a मायनस 1 इज इक्वल टू ह्या वेळी आपण करू शकतो इक्वल टू 1, तेव्हा इन्क्रीमेंट डिक्रीमेंट हे वापरले जातात. त्यानंतर तुमचा रिलेशनल ऑपरेटर. There are following relational operators support by Java language. कोणकोणते सपोर्ट करते जावा मध्ये पहा. डबल इक्वल टू पहा. चेक इफ द व्हॅल्यू ऑफ two operands are equal or not. If yes, then condition becomes true. याच्यामध्ये दोन इक्वालिटी चेक केल्या जातात. करायच्या असतील तुमचे जे बुलियन ऑपरेशन परफॉर्म करायचे असेल, तुम्हाला एखादी इफ एस मध्ये व्हाईल मध्ये कंडिशन द्यायची असेल, इफ a इक्वल टू b, a आणि b ची व्हॅल्यू सेम असेल तर काय करतो आपण, ट्रू रिटर्न करा. नसेल तर काय करा, फॉल्स रिटर्न करा. ह्या वेळी तसंच तुम्हाला इक्वल साठी आहे नॉट इक्वल टू. हे काय करतात, चेक इफ व्हॅल्यू ऑफ टू ऑपरँड्स आर इक्वल ऑर नॉट. इफ व्हॅल्यू आर नॉट इक्वल देन कंडिशन बिकम्स ट्रू. याच्यामध्ये व्हॅल्यू इक्वल नसेल तर कंडिशन ट्रू असते, आणि याच्यामध्ये व्हॅल्यू इक्वल असेल तर कंडिशन ट्रू असते, अदरवाइज फॉल्स असते. त्यानंतर तुमचं ग्रेटर दॅन ऑपरेटर. चेक इफ व्हॅल्यू ऑफ लेफ्ट ऑपरँड इज ग्रेटर दॅन द व्हॅल्यू ऑफ राईट ऑपरँड. काय करतो आपण, लेफ्ट ऑपरँड ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन कोणापेक्षा, राईट ऑपरँड पेक्षा. म्हणजे a ची व्हॅल्यू ग्रेटर असेल b पेक्षा. इफ यस असेल देन कंडिशन बिकम ट्रू, अदरवाइज नॉट ट्रू. लेस दॅन ऑपरेटर. चेक इफ व्हॅल्यू ऑफ लेफ्ट ऑपरँड इज लेस दॅन व्हॅल्यू ऑफ राईट ऑपरँड. लेफ्ट ऑपरँड ची व्हॅल्यू लेस असेल राईट ऑपरँड पेक्षा. ही कंडिशन जर ट्रू झाली तर ट्रू रिटर्न करा, अदरवाइज फॉल्स. त्यानंतर आहे ग्रेटर दॅन इक्वल टू. हे पहा,
चेक इफ व्हॅल्यू ऑफ लेफ्ट ऑपरँड इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. एकदा ग्रेटर, इथं स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन असतं ह्या ऑपरेटर मध्ये आणि स्ट्रिक्टली लेस दॅन असतं. इथं काय ग्रेटर दॅन इक्वल टू, एकटा ग्रेटर असेल किंवा सेम असेल तेव्हा काय रिटर्न करा, ट्रू रिटर्न करा, अदरवाइज फॉल्स. इथं दिला आपण 10 ग्रेटर दॅन इक्वल टू 10, ट्रू रिटर्न करा. इथं दिला आपण 11 ग्रेटर दॅन इक्वल टू 10, तेव्हा पण ट्रू. ह्या वेळी लेस दॅन इक्वल टू, याच्यामध्ये व्हॅल्यू सेम किंवा लेस दॅन असेल तर ट्रू रिटर्न करा, अदरवाइज फॉल्स. हे झाले तुमचे कोणते रिलेशनल ऑपरेटर. कोणते? इक्वल इक्वल टू, नॉट इक्वल टू, ग्रेटर दॅन, लेस दॅन, ग्रेटर दॅन इक्वल टू आणि लेस दॅन इक्वल टू. त्यानंतर ग्रुपिंग केलेले आहे थर्ड बीट वाईज ऑपरेटर. पहा, bitwise operator मध्ये Java defines several bitwise operator which can be applied to integer types. कशामध्ये केलंय? integer types, long, int, short, char, byte. Bitwise operator works on bits, perform bit by bit operation. फॉर एक्झाम्पल अजून काय करायचं, केली व्हॅल्यू आहे a इक्वल टू काय केलंय 60 असेल आणि b इक्वल टू 13. नाव इन बायनरी ऑपरेटर ते येईल ॲज फॉलो. मग तुमच्या बायनरी फॉर्मॅट मध्ये 60 चं काय केलंय पहा, हे राईट टू लेफ्ट जाते पहा. इथं 1, त्याचे 2, 4, 8, 16, 32 ह्या वेळी नंबर जनरेट झाला. इथं 60, 1 1 2 बाकी 0 केले. आता 13 पाहिजे आपल्याला. इथं 1 2 4 8, 8 आणि 4 किती 12, 12 प्लस 1 13. पहा, बायनरी बिटवाईज ऑपरेटर मध्ये ह्या बरं फॉर्म करतो. 60 लिहायचं असेल तर अशा वेळी, 30 लिहायचं असेल तर अशा वेळी. मग आता आपण काय वापरले पहा, ए अँड बी अँड ऑपरेटर वापरलंय. त्यानंतर ए ऑर बी, ए एक्स ऑर बी ह्या वेळी द फॉलोइंग टेबल इज बिटवाईज ऑपरेटर. ए अँड बी असेल तर मग त्या काय केलं, इथं पहा व्हॅल्यू आल्या ए अँड बी मध्ये. आता तुम्ही जसं इलेक्ट्रॉनिक्स मध्ये शिकले होते, 0 1 असेल तर काय रिटर्न करतं 0, 0 0 असेल तर 0 आणि 1 1 असेल तर 1 रिटर्न करतं. पहा 1 1 आहे 1 रिटर्न, 1 0 असेल तरी 0 रिटर्न करतं. आणि ऑर मध्ये कसं असतंय, ऑर मध्ये 0 1 असेल तरी 1 रिटर्न होतंय. पहा इथं 1 आलाय, इथं 0 0 आहे तर 0 आली, 1 1 आहे 1 आलाय, 1 1 1, 1 0 आहे 1, 1 0 1, 0 0 असेल तर 0. हे लक्षात ठेवा, त्यावेळी व्हॅल्यू आलेल्या आहेत. पहा मग अँड बिटवाईज ऑपरेटर कसं करते, बायनरी अँड ऑपरेटर असतो हा. कॉपी बीट टू द रिझल्ट इफ इट एक्झिस्ट इन बोथ ऑपरँड्स. दोन्ही ऑपरँड्स मध्ये एक्झिस्ट असेल तर, म्हणजे दोन्ही ऑपरँड मध्ये 1 1 असेल तर व्हॅल्यू रिटर्न करा, तर 1 0 0 असेल तर 0 रिटर्न करा, अदरवाइज 1 0 असेल तरी 0, 0 1 असेल तरी 0. ह्या वेळी अँड परफॉर्म करता. A and B will give the 12. मग आता तुम्हाला 60 and 30 यांचा अँड काढला तर व्हॅल्यू काय भेटली आपल्याला 12. मग 12 कशी 1 2 4 8, 8 आता 1 1 इथं आला, 8 प्लस 4 किती 12. तशी तुमचा घेतलाय ऑर ऑपरेटर. बिटवाईज ऑर ह्या साइनने दाखवला जातो. बायनरी ऑर ऑपरेटर कॉपी बीट इफ इट एक्झिस्ट इन द आयदर ऑपरँड्स. A or B will give 61 which is कसं, मग याच्यामध्ये कसं असतंय 0 1 असेल तरी 1 रिटर्न करतो, 1 0 असेल तरी 1 रिटर्न करतो, 1 1 असेल तरी 1, फक्त 0 0 असेल तर 0. इथं व्हॅल्यू काढली आपण पहा. मग काय व्हॅल्यू आली ती इथं रिप्रेझेंट करते 61 आली ऑर ऑपरेशननी. आणि एक्स ऑर ऑपरेटर पहा, binary XOR operator copy the bit if it is set in one operand but not both. Set in काय 1 operand but not in both. मग इथं पहा 0 1 चा काय लिहिला XOR मध्ये 1, 0 0 चा 0, 1 1 चा पण 0 होतो XOR मध्ये, फक्त कोणत्याचा 1 होतो 0 1 आणि 1 0 चा. मग इथं पहा 0 1 1, 0 0 0, 1 1 चा 0, 1 1 चा पण 0. इथं आता 1 0 आहे, काय आलाय 1, 0 1 आहे, काय आलाय 1. ह्या वेळी परफॉर्म करतो तुमचा XOR. मग त्याची व्हॅल्यू काय आली आहे 6. A ची व्हॅल्यू होती 60, B ची होती 13, आन्सर आला आपला XOR नी 49. त्यानंतर तुमचा बिट वाईज
हा टिल्ड त्याला कॉम्प्लिमेंट्स म्हणून कन्सिडर केला जातो, त्यासाठी हा साइन आहे. बायनरी वन्स कॉम्प्लिमेंट ऑपरेटर इज युनरी अँड हॅज इट इफेक्ट ऑफ फ्लिपिंग. मग पहा युनरी विल गिव्ह 61 which is काय केला जातो वन्स कॉम्प्लिमेंट हा आलाय त्याचा इन टूस कॉम्प्लिमेंट फ्रॉम ड्यू टू साइन बायनरी नंबर. पाहायचा वन्स कॉम्प्लिमेंट काढून घेतल्यानंतर तुमचा टूस कॉम्प्लिमेंट या वेळी व्हॅल्यू आलेले आहेत. पाहिजे त्यानंतर आहे तुमचा लेफ्ट शिफ्ट. बायनरी लेफ्ट शिफ्ट ऑपरेटर काय करतो पहा बायनरी लेफ्ट शिफ्ट ऑपरेटर लेफ्ट ऑपरँड्स व्हॅल्यू इज मूव लेफ्ट बाय द नंबर ऑफ बिट्स स्पेसिफाइड बाय द राइट ऑपरँड. लेफ्ट शिफ्ट काय करतो व्हॅल्यू मूव करतो. तिथे काय दिलंय लेफ्ट शिफ्ट 2 विल गिव्ह द ए ची व्हॅल्यू किती आहे बायनरी लेफ्ट शिफ्ट ऑपरेटर द लेफ्ट ऑपरँड व्हॅल्यू काय करते मूव करते लेफ्ट ऑपरँड ची by the number of bits specified the right operand. आवाज येतोय का? पहा तुम्हाला याचा काढायचा होता. लेफ्ट शिफ्ट ऑपरँड दिले तुमचं 2 दिलाय. त्यावेळी इथं व्हॅल्यू आलेली आहे पहा कोणती पहा बायनरी लेफ्ट शिफ्ट ऑपरेटर value is move left by the number of bits specified the right operand. इथं आलंय 2 नी मूव झाली आहे पुढे 2 ती व्हॅल्यू इथं पहा व्हॅल्यू आली आहे. तसंच तुमचे राइट शिफ्ट काय करतोय पहा बायनरी राइट शिफ्ट ऑपरेटर लेफ्ट ऑपरंड्स व्हॅल्यू इज मूव लेफ्ट साइडची व्हॅल्यू मूव करायची कुठं मूव करायची पण राइट साइडला राइट बाय द नंबर ऑफ बिट्स स्पेसिफाइड द राइट ऑपरंड्स. इथं काय दिलंय राइट शिफ्ट 2 अपोजिट करायचे एक कोणतं तरी लक्षात ठेवा मग कन्फ्युज नाही होणार. आणि आणखी एक तुमचा शिफ्ट राइट 0 फिल ऑपरेटर म्हणून आहे. हा मोस्ट ऑफ द विचारत पण नाही. याच्यामध्ये काय होते पहा लेफ्ट ऑपरँड्स व्हॅल्यू इज मूव राइट लेफ्ट ऑपरँडची व्हॅल्यू मूव करायची राइटला बाय द नंबर ऑफ बिट्स स्पेसिफाइड बाय राइट. लेफ्टची मूव करायची आहे राइटला आणि राइटला जे स्पेसिफाइड केले असतील 1 का 0 त्यावेळी शिफ्ट व्हॅल्यू इज फिल अप विथ 0. कशाने फिल अप करायची शिफ्ट केलेली व्हॅल्यू 0 ने फिल करायची. त्यानंतरचं ग्रुपिंग केलंय लॉजिकल ऑपरेटर्स. लॉजिकल ऑपरेटर मध्ये पहा लॉजिकल म्हणजे कोणते तुमचे लॉजिकल अँड साइन पहा वरती पण अँड झालेला आहे. कन्फ्युज करू नका बिट वाईजचा अँड वेगळा आहे और वेगळा आहे. याचा पहा लॉजिकल असेल तर डबल वेळा येतो 2 वेळा पाहिजे पहा सिम्बॉल आला अँड लॉजिकल ऑर असेल तर हा ऑर येतो आणि नॉट असेल तर लॉजिकल हा येतो. 3 याच्यामध्ये येतात अँड ऑर नॉट. पहा लॉजिकल अँड ऑपरेटर आवाज येतोय ना? Logical and operator if both the operands are non-zero then the condition becomes काय येते true. A and B is काय आलंय false. For example त्यानंतर logical or operator आता and मध्ये काय करतोय if both operands are non-zero असतील तर कंडिशन ट्रू असते अदरवाइज फॉल्स. आणि लॉजिकल ऑर मध्ये if any of two operands are non-zero then condition becomes true. आता त्यानंतरच आहे नॉट मध्ये काय येते पहा लॉजिकल नॉट ऑपरेटर यूज टू रिव्हर्स the logical state of its operand if condition is true then logical not operate will make false. कंडिशन जर ट्रू झाली तरी इथे व्हॅल्यू याचं काय करते रिटर्न फॉल्स करते. कशामध्ये का तर नॉट ऑपरेटर वापरलेले. त्यानंतरचं ग्रुपिंग केलंय असाइनमेंट ऑपरेटर. असाइनमेंट पहा सिंपल असाइनमेंट ऑपरेटर इक्वल टू ने दाखवलं जातं. तुम्ही आता एखादं स्टेटमेंट जसं लिहिता तसं पहा इथे लिहिलं C इक्वल्स टू A प्लस B इथे आले का असाइनमेंट ऑपरेटर. त्यानंतर
प्लस इक्वल टू हे पहा याच्यामध्ये काय केलं जातं तुम्हाला आता सी इक्वल टू सी प्लस ए असं एवढं लिहित बसण्यापेक्षा आपण सी प्लस इक्वल टू ए केलं तरी पण आपलं काय होतंय रिड्यूस होतोय कोडिंग त्यावेळेस आपण प्लस इक्वल टू वापरू शकतो याच्यामध्ये and assignment operator it add right operand to the left operand and assign the result of left operand राईट चा लेफ्ट मध्ये ऍड होतोय आणि रिझल्ट असाइन होते लेफ्ट ऑपरंडला म्हणजे सी प्लस इक्वल टू हे केलं इक्वल टू ए केलं तर काय झालं स्टेटमेंट त्याचं इक्विव्हॅलेंट कसं असतंय सी इक्वल टू सी प्लस ए तसंच तुम्हाला मायनस लिहायचं असेल तर काय सबट्रॅक्ट अँड असाइनमेंट ऑपरेटर पहा शॉर्ट मध्ये असं आपण लिहू शकतो सी मायनस इक्वल टू ए म्हणजेच ते कसं स्टेटमेंट होईल सी इक्वल टू सी मायनस ए सेम मल्टिप्लिकेशन डिव्हिजन मॉड हे आहे तुमचे असाइनमेंट ऑपरेटर त्यानंतर असाइनमेंट आहे लेफ्ट शिफ्ट अँड पाहता लेफ्ट शिफ्ट इक्वल टू वापरलं तर हे काय वर्क करते पहा लेफ्ट शिफ्ट अँड असाइनमेंट असते इज सेम ॲज कशी सी इक्वल टू सी लेफ्ट शिफ्ट टू नी शिफ्ट करायचा तसंच तुमचा राईट शिफ्ट असाइनमेंट राईट शिफ्ट मध्ये सी अँड इक्वल टू 2 म्हणजे सी इक्वल टू सी अँड 2 सॉरी सी राईट शिफ्ट 2 तसंच तुमचा आहे बिटवाइज अँड असाइनमेंट ऑपरेटर वरती जे सगळे झाले ते असाइनमेंट मध्ये कंबाईन झालेत पहा लॉजिकल तुमचे अरिथमॅटिक बिटवाइज त्यानंतरच आहे बिटवाइज एक्सक्लुझिव्ह ऑर असाइनमेंट ऑपरेटर आणि बिटवाइज इन्क्लुझिव्ह ऑर असाइनमेंट ऑपरेटर इथपर्यंत तुम्ही अदर लँग्वेज मध्ये ऑपरेटर्स बऱ्यापैकी पाहिलेले होते सी लँग्वेज मध्ये तुम्हाला इन डिटेल्स होते परत एकदा रिवाइज झालेले आहेत कोणते अरिथमॅटिक त्यानंतर लॉजिकल बिटवाइज अँड असाइनमेंट लास्ट आता तुमचं पहा मिसलेनियस ऑपरेटर आता तुम्ही टर्नरी कंडिशन साठी एसी लँग्वेज मध्ये पहिलं पण होतं पण याला कॅटेगराइज मध्ये कसं केलंय मिसलेनियस ऑपरेटर म्हणून देर आर फ्यू अदर ऑपरेटर सपोर्टेड बाय जावा लँग्वेज पहा अदर हे जे ग्रुपिंग केले त्यापेक्षा मिसलेनियस मध्ये पहा काय फर्स्ट कंडिशनल ऑपरेटर याच्यामध्ये एक्सप्रेशन 1 क्वेश्चन मार्क एक्सप्रेशन 2 कोलन एक्सप्रेशन 3 असा याचा सिंटॅक्स असतो टर्नरी ऑपरेटर म्हणून परफॉर्म करतं सिंटॅक्स कसा आहे कंडिशनल ऑपरेटर आणि त्यानंतर हा सिम्बॉल कंडिशनल ऑपरेटर इज ऑल्सो नोन ॲज यालाच काय म्हणलं जातं टर्नरी ऑपरेटर दिस ऑपरेटर कन्सिस्ट ऑफ 3 ऑपरँड्स याच्यामध्ये 3 ऑपरँड्स असतात इज यूज टू इव्हॅल्युएट बुलियन एक्सप्रेशन ट्रू फॉल्स व्हॅल्यू आणि एक्सप्रेशन एक्झिक्यूट होतात The goal of operator is to decide which value should be assigned to the variable. पहा मग व्हेरिएबल x इक्वल टू काय केलंय पहिली एक्सप्रेशन 1 मध्ये तुमची कंडिशन त्यानंतर असतो क्वेश्चन मार्क्स त्यानंतर जसं आपण if चा पार्ट लिहितो आणि else चा पार्ट लिहितो तसं हा टर्नरी परफॉर्म करतो एक्सप्रेशन म्हणजे कंडिशन पहिली जी ट्रू असेल तिचा इथे लिहायचं आणि नंतर फॉल्स वाली व्हॅल्यू इथे लिहायची मध्ये कोलन देऊन फॉर एक्झाम्पल पहा ए बी दोन व्हॅल्यू घेतल्या ए ची व्हॅल्यू 10 घेतली आहे बी इक्वल टू काय केलंय पहा ए इक्वल टू 1 ही कंडिशन घेतली ए ची व्हॅल्यू काय 10 इक्वल टू 1 क्वेश्चन मार्क दिलाय आणि पहिली व्हॅल्यू प्रिंट केली असेल तर 20 त्यानंतर केली व्हॅल्यू 30 मग इथे काय केलं पहा व्हॅल्यू ऑफ बी काय असेल व्हॅल्यू बी ची प्रिंट केली नेक्स्ट अनदर एक कंडिशन दिली ए इक्वल टू 10 असेल तर ए ची व्हॅल्यू काय 10 इक्वल टू 10 आहे म्हणजे पहिली कंडिशन ट्रू आली व्हॅल्यू काय प्रिंट करा 2 फॉल्स कुठे झाली आहे इथे झाली आहे पहा ए ची व्हॅल्यू किती आहे 10 इक्वल टू 1 आहे का नाही म्हणजे इफ चा पार्ट हा आहे हा नका एक्झिक्यूट करू एल्स पार्ट प्रिंट करा किती 30 म्हणजे आन्सर इन 30 20 इथे चेक करा आणि अनदर ऑपरेटर आले पहा हे ऑपरेटर लक्षात ठेवा अदर लँग्वेज मध्ये नाहीये याच्यामध्ये इन्स्टन्स ऑफ ऑपरेटर म्हणून आहे इन्स्टन्स ऑफ ऑपरेटर याचा पर्पज काय बा दिस ऑपरेटर इज यूज ओनली फॉर ऑब्जेक्ट रेफरन्स व्हेरिएबल द ऑपरेटर check whether the object is of particular type
class type or interface type. Instance of कसं लिहिलं जाते पहा, instance of join word आहे, instance of operator is written as syntax पहा object reference variable, ऑब्जेक्ट रेफरन्स व्हेरिएबल लिहिला जातोय. जसं तुम्ही असं केलं क्लास ए इक्वल टू न्यू क्लास ए, क्लास ए इक्वल टू न्यू ए आणि मेथडचा सिम्बॉल. तर इन्स्टन्स ऑफ मध्ये काय केलं जातं, क्लास ए चा तुम्ही इन्स्टन्स काय बनवताय, सपोज तुमचा हॅलो नावाचा क्लास आहे, हॅलो चा ऑब्जेक्ट बनवला तुम्ही एच, ते ऑब्जेक्ट रेफरन्स काय येतो तुमचा एच. इन्स्टन्स ऑफ कोणत्या क्लास मधून, हॅलो मधून, किंवा इंटरफेस असेल तुमचा इंटरफेस आय, तर काय इथं ऑब्जेक्ट रेफरन्स आय, इन्स्टन्स ऑफ इंटरफेस काय, इंटरफेसचं नाव म्हणजे क्लास नेम शेवटी येतं, इन्स्टन्स ऑफ वर्ड येतो आणि इथं तुमचा रेफरन्स. पहा आता प्रोग्राम, पब्लिक क्लास टेस्ट मेन मेथड राइट केली आहे, पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन स्ट्रिंग args. इथं आपण कोणता ऑपरेटर वापरलाय पहा, स्ट्रिंग नेम व्हेरिएबल केलाय. तुम्ही एकतर क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करा किंवा अदर व्हेरिएबल काय घेतलाय आता, स्ट्रिंग क्लासचा केलाय, स्ट्रिंग नेम. मग आता ऑब्जेक्ट नेम अगोदर दिलाय नेम, ऑपरेटर इन्स्टन्स ऑफ आणि कोणता क्लास घेतलाय स्ट्रिंग. सिंटॅक्स लक्षात ठेवा, ऑब्जेक्ट रेफरन्सचं नेम द्यायचं, मध्ये इन्स्टन्स ऑफ आणि नंतर क्लास नेम. आणि त्यानंतर प्रिसिडन्स ऑफ जावा ऑपरेटर. प्रिसिडन्स मध्ये काय परफॉर्म करताना, ते वर्किंग होताना त्याची असोसिएशन कसं आहे, लेफ्ट टू राईट आहे, राईट टू लेफ्ट आहे, ते पाहतो याच्यामध्ये प्रिसिडन्स ऑफ जावा ऑपरेटर. मग ऑपरेटर प्रिसिडन्स डिटरमाइन द ग्रुपिंग ऑफ टर्म्स इन एन एक्सप्रेशन, इज अफेक्ट हाऊ एन एक्सप्रेशन इज इव्हॅल्युएटेड. तुमचं एक्सप्रेशन कसं इव्हॅल्युएट करायचंय, सर्टन ऑपरेट म्हणजे राईट कून करायचंय का लेफ्ट साइडनी. सर्टन ऑपरेटर have higher precedence than other. For example, higher precedence कशाला आहे पहा, multiplication operator has higher precedence than काय, addition operator. For example पहा, x equal to दिलाय 7, दोन ऑपरेटर असाइनमेंट ऑपरेटर अरिथमेटिक ऑपरेटर एकत्र आले, काय आले 7 + 3 * 2. ह्या ठिकाणी आता तुम्ही कसं करणार बरं, काय दिलंय मल्टिप्लिकेशनचा हायर प्रेसिडेन्स आहे, आता इथं ब्रॅकेट नाही टाकलेले, मग आपण काय एक्झिक्यूट करणार, हायर प्रेसिडेन्स आहे म्हणल्यावर प्लस आधी एक्झिक्यूट करणार का स्टार आधी एक्झिक्यूट करणार, स्टार राईट. मग काय करणार आपण 3 * 2 आधी करणार आणि मग प्लस करणार, ह्याचा हायर प्रेसिडेन्स या वेनी वर्क होत आहे. मग इथं पण पहा पुढे असाइन कसं केलंय, असाइन 30 नॉट 20. मग 20 का नाही, कारण जर आधी प्लस परफॉर्म केलं 7 + 3 10 आणि 10 × 20 हे रॉंग आन्सर आहे. मग प्रिसिडन्स चा वे कसा आहे पहा, कॅटेगराइज केलंय ऑपरेटर आणि असोसिएटिव्ह. पोस्टफिक्स एक्सप्रेशन प्लस प्लस एक्सप्रेशन जो असतो त्याची असोसिएटिव्ह काय लेफ्ट टू राईट आहे. मोस्ट ऑफ द ऑपरेटरची लक्षात ठेवताना लक्षात ठेवायची लेफ्ट टू राईट, ज्यांची राईट टू लेफ्ट आहे फक्त तेवढे काय करायचे, तेवढे कॅटेगराइज वेगळे करायचे. खूप साऱ्या ऑपरेटरची लेफ्ट टू राईटच असते. युनरी जे युनरी म्हणजे ए प्लस प्लस च्या आपण आणि इक्वल टू ऑपरेटरच्या अगोदर लिहितो प्लस प्लस मायनस मायनस किंवा प्लस मायनस, हे जे आहेत युनरी आहेत काय राईट टू लेफ्ट त्यांची आहे. म्हणजे a इक्वल टू a + 1 असं लिहायचं असतं, असं न लिहिता आपण काय लिहितो a + = 1. आणि आपल्याला इन्क्रीमेंट करायचं सर्वांनी त्यावेळेस पण काय करतो a आणि नंतर प्लस प्लस, ह्या वेळी त्यांची सगळ्यांची काय राईट टू लेफ्ट आणि ती कॅटेगरी कशामध्ये केली युनरी. नंतरच मल्टिप्लिकेटिव्हिटी मध्ये कोणत्या येतात, याच्यामध्ये स्टार स्लॅश मॉड यांची कशी लेफ्ट टू राईट. त्यानंतर ऍडिटिव्ह प्लस मायनस त्यांची काय लेफ्ट टू राईटच आहे. शिफ्ट ऑपरेटर तुमच्या लेफ्ट शिफ्ट राईट शिफ्ट
जे त्यांची पण लेफ्ट टू राईट आहे. रिलेशनल मध्ये पहा लेस दॅन, ग्रेटर दॅन, लेस दॅन इक्वल टू, ग्रेटर दॅन इक्वल टू. आणि आणखी एक रिलेशनल मध्ये येतो पहा इन्स्टन्स ऑफ, त्याची पण काय लेफ्ट टू राईटच आहे. नंतर इक्वालिटी मध्ये इक्वल इक्वल, नॉट इक्वल, ही पण लेफ्ट टू राईट आहे. बिटवाइज अँड, एक्सऑर, ऑर, अँड, लॉजिकल ऑर एवढे सगळ्यांची. आणि लॉजिकल ऑर इथपर्यंत सगळे काय लेफ्ट टू राईटच आहे. आता राईट टू लेफ्ट कोणती? कंडिशनल ऑपरेटर. काय राईट टू लेफ्ट आहे. असाइनमेंटचे सगळे जे ऑपरेटर त्यांची सगळ्यांची काय राईट टू लेफ्ट आहे. म्हणजे राईट टू लेफ्ट कोणते लक्षात ठेवण्यासाठी पहा युनरी, कंडिशनल आणि असाइनमेंट हे काय आहेत राईट टू लेफ्ट. समजल्या ऑपरेटर टॉपिक? तुम्ही अगोदर पण लर्न केलेले आहे, पण परत एकदा रिवाइज केले जे तुम्हाला प्रोग्राम वगैरे करताना लागणार आहे. कॅटेगरीज कोणत्या केल्या आहेत ऑपरेटरचा सांगा बरं. ऑपरेटरच्या कॅटेगरी कोणत्या केलेल्या आहेत सांगा. बोला. आवाज तर येतोय का? अरे आवाज येतोय का? हो. मग बोला. कोणकोणते ऑपरेटर पाहिले सांगा बरं. अरिथमेटिक ऑपरेटर, रिलेशनल ऑपरेटर, बिटवाइज ऑपरेटर, असाइनमेंट ऑपरेटर आणि ते मिस ऑपरेटर. मिसलेनियस. अरिथमेटिक मध्ये कोणते कोणते येतो सांगा बरं. एकदम सिंपल आहे. प्लस, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आणि मॉड्युलो डिव्हिजन. ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, मॉड, त्यानंतर इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट हे सगळे येतात असाइनमेंट मध्ये. रिलेशनल ऑपरेटर मध्ये कोणते येतात? रिलेशनल ऑपरेटर मध्ये अँड, ऑर, रिलेशनल नाही इक्वल टू, नॉट इक्वल टू, ग्रेटर दॅन, लेस दॅन, ग्रेटर दॅन इक्वल टू आणि लेस दॅन इक्वल टू हे सगळे येतात रिलेशनल मध्ये. त्यानंतर केलं बिटवाइज मध्ये कोणते येतात? बिटवाइज मध्ये ऑर, ते अँड, ऑर, एक्स ऑर, नॉट, एक्सक्लुसिव्ह ऑर. कोणते येतात पहा सिंबल लक्षात ठेवा. बिटवाइजचा सिंगलच अँड आहे. लॉजिकल जेव्हा इथे डबल अँड येतो सिंबल. अँड, ऑर आणि एक्स ऑर. आणि बिटवाइज कॉम्प्लिमेंट, वन्स कॉम्प्लिमेंट काढतो आणि त्याचा परत टूस कॉम्प्लिमेंट. त्यानंतर कोणते येते बिटवाइज मध्ये? लेफ्ट शिफ्ट, राईट शिफ्ट, झिरो फिल, राईट शिफ्ट. लॉजिकल ऑपरेटर सांगा बरं. अँड, त्याच्यामध्ये डबल एम्परसन, त्याच्यानंतर ऑर मध्ये दोन डबल रेषा आणि लॉजिकल नॉट. पहा सिंबल इथं लॉजिकल अँड असं आहे, लॉजिकल ऑर आणि लॉजिकल नॉट. त्यानंतर असाइनमेंट ऑपरेटर कोणते कोणते आहेत? त्याच्यामध्ये इक्वल टू, त्याच्यानंतर ऍड अँड असाइनमेंट ऑपरेटर, सबट्रॅक्ट अँड असाइनमेंट ऑपरेटर, मल्टिप्लिकेशन अँड असाइनमेंट ऑपरेटर, डिवाइड अँड असाइनमेंट ऑपरेटर, मॉड्युलस अँड असाइनमेंट ऑपरेटर, लेफ्ट शिफ्ट अँड असाइनमेंट ऑपरेटर, राईट शिफ्ट अँड असाइनमेंट ऑपरेटर, इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट. नाही, डिक्रीमेंट नाही. पहा जेव्हा असाइनमेंट ऑपरेटर येईल ना तेव्हा तुमचे वरती सगळे जे झालेत का ऑपरेटर कोणते? अरिथमॅटिक, रिलेशनल, बिटवाइज सगळे याच्यामध्ये कंबाईन होतात. फरक
पुढे कोणता साइन लागतो फक्त इक्वल टू आज साइन करतोय म्हणून पहा इक्वल टू आलाय अरिथमेटिकचा प्लस इक्वल टू आलाय मायनस इक्वल टू स्टार स्लॅश मॉड सगळे असाइनमेंट नंतर सगळे पहा बिटवाईजचे आले हे याच्यामध्ये येतात आणि नंतरच आहे मिसलेनियस म्हणजेच काय कंडिशनल ऑपरेटर यालाच काय म्हणतो दुसरं नाव काय आहे टर्नरी ऑपरेटर याच्यामध्ये एक्सप्रेशन 1 त्याची व्हॅल्यू एक्सप्रेशन 2 ट्रू फॉल्स व्हॅल्यू मध्ये असतात नंतरचा आहे तुमचा पहा इन्स्टन्स ऑफ ऑपरेटर इन्स्टन्स ऑफ मध्ये काय असतो जो ऑब्जेक्ट बनवला असेल क्लास किंवा इंटरफेसचा त्याचा रेफरन्स इन्स्टन्स ऑफ वर्ड आणि त्या क्लासचं नाव इथं पाहता स्ट्रिंग नावाचा क्लास आहे त्याचा इन्स्टन्स नेम आहे म्हणजे व्हेरिएबल नेम आहे नेम कसं वापरलंय पहा नेम इन्स्टन्स ऑफ आणि क्लास नेम काय स्ट्रिंग कशामध्ये स्टोअर करायचा एनी अदर व्हेरिएबल मध्ये आणि त्यांची प्रिसिडन्स प्रत्येकाची आहे सगळ्यांचे लेफ्ट टू राईट आहे मोस्ट ऑफ द तीनच लक्षात ठेवायचे जे युनरी ऑपरेटर आहे त्यांची काय आहे राईट टू लेफ्ट आणि त्यानंतर आहे कंडिशनल आणि जे असाइनमेंट ऑपरेटर आहे त्यांची काय राईट टू लेफ्ट समजलंय सगळ्यांना हो ठीक आहे सिंपल आहे तुम्ही प्रत्येक लँग्वेज मध्ये ऑपरेटर पाहत आलेले आहेत